आमदारांना चक्क आज चालावं लागलंय, काय सांगाल? नाही, बरं झालं एका अर्थाने की आमदार पण रुळावर आले. तसे वर्षानुवर्षे ही मागणी होते. 2004 साली आताचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आणि तेव्हाचे डोंबिवलीचे आपले आमदार हरिश्चंद्रदादा पाटील यांनी रेल्वे समांतर रस्ता व्हावा ही मागणी केली होती. प्रवासी संघटना मागणी करते. गेल्या 4 वर्षापासून मी याचा सतत पाठपुरावा करतोय, परंतु ती मागणी काय अजूनही पूर्ण होताना दिसत नाही आहे. त्यामुळे अशा वेळेस एक पर्यायी रस्ता असायला पाहिजे, लोकांना तो सोयीचा जाईल असं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. ही दरवर्षी रेल्वे तुंबणारच आहे. तिथे नदीकाठी जी दिव्या भागातनं जी जाते अशा वेळेस प्रवाशांना त्रास होतोच, परंतु अशा वेळेस एक पर्यायी रस्ता समांतर असला तर त्याचा नक्कीच फायदा होईल. तसंच आपला तुम्ही बघाल की दरवर्षी हे रेल्वेचे असे प्रॉब्लेम्स येत असतात. आमची मागणी आहे पक्षातर्फे की महाराष्ट्र देशात 1 नंबर राज्य आहे, त्यामुळे रेल्वेसाठी किमान लोकलसाठी महाराष्ट्राचं एक स्वतंत्र रेल्वे बोर्ड असायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आपण जर बघितलं तर रेल्वेमध्ये जर हे होतंच, पण आज पुन्हा एकदा शेळफाट्याला पण जाम दिसलं. तुम्ही मागणी केली होती की मेट्रोचं काम करू नका. हो, आता मेट्रोचं काम हे साधारण 22 किलोमीटरचा जो स्पॅन आहे कल्याण ते तळोजापर्यंत, त्या फक्त 4 किलोमीटरचा तो कल्याण शिळफाटा रस्त्यावर घेतलेला आहे. माझी अशी मागणी आहे की मेट्रोचं काम तुम्ही इतर ठिकाणी चालू करा, तोपर्यंत पर्यायी रस्ते तयार करा आणि मग चालू करा. तरी ते अजून काय ऐकत नाही. ते बोललेत आम्हाला, मागच्या वेळेस मिटिंग झाली की टप्प्याटप्प्याने बंद करू. मी आता 1-2-4 दिवसांनी त्याचा आढावा घेणार आहे. विधान परिस्थिती निवडणूक आहे, 11 जागांसाठी 12 उमेदवार आहेत. मनसेचा कोणाला पाठिंबा आहे, कोणाला मतदान करणार? नाही, सध्या तरी मला मान्य राजसाहेबांकडनं तसे काही आदेश आले नाहीत. त्यांचे आदेश आले की त्या अनुषंगाने मतदान करणार मी त्यांना. सर, लंडनमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे जे आहेत, ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचं नसल्याचं संशोधन इंद्रजित सावंत यांनी दावा केला याकडे. हो, मी मगाशीच ती बातमी ऐकली. खरं तर परिस्थिती तशीच असायला पाहिजे, कारण त्याला काही ऑथेंटिक असं काय कोणी केलेलं नाही. त्याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत, परंतु माझं मत स्पष्ट मत आहे की तुम्ही बघाल की परवा विश्वास पाटील जे पानिपतकार आहेत, आपले ज्येष्ठ साहित्यिक आहेत, त्यांनी एक पोस्ट टाकलेली की शहाजीराजांची समाधी आहे कर्नाटकमधल्या दावणगिरी तालुक्यात. त्या समाधीचा जीर्णोद्धार करा, तिचं जतन करा, तिथे 100 कोटी खर्च करा. या गोष्टी न करता उगीच भावनिक राजकारणासाठी काही गोष्टी चाललेल्या आहेत, परंतु त्या त्यांना सूट होत आहेत, ते करतायत. आता अजून काय बोलू शकतो त्याच्यावर? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.